जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत पेमगिरीचा किल्ला म्हणजेच भीमगड उर्फ शहागड या ठिकाणी। हा किल्ला जिल्हा अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी या गावामध्ये आहे। या किल्ल्याचा आणि शहाजीराजे भोसले यांचा काय संबंध आहे याविषयी आपण माहिती पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला पेमादेवीचं एक फार प्राचीन मंदिर या ठिकाणी पाहायला भेटतं। किल्ल्यावर येण्यासाठी सुंदर असा पक्का रस्ता बनवण्यात आला आहे। तुम्ही तुमच्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनांनी डायरेक्ट किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता। मंदिराच्या समोरच आपल्याला खडकात खोदलेले काही पाण्याची टाकी या ठिकाणी पाहायला भेटतात। 1632च्या सुमारास निजामशाहीवर मुघलांचा मोठा दबदबा निर्माण झाला। निजामशाही कमजोर होत असताना शहाजीराजे भोसले यांनी स्वतंत्र राजकीय सत्ता उभी करण्याचा प्रयत्न केला। शहाजीराजांनी निजामशाही घराण्यातील मुर्तजा नावाच्या अल्पवयीन वारसाला गादीवर बसवले आणि त्याच्या नावाने राज्यकारभार चालवण्यास सुरुवात केली। या ठिकाणी टेहाळणी बुरुजावरती आपल्याला पेमादेवीचे भव्य असे नव्याने बांधण्यात आलेले मंदिर पाहायला भेटते। मुर्तजाला गादीवर बसवल्यानंतर पेमगिरी हे एक सत्ता केंद्र बनले। मराठी विश्वकोशानुसार शहाजीराजांनी पेमगिरीहून निजामशाहीची सत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या प्रदेशावर आपला प्रभाव निर्माण केला। पेमगिरीचा इतिहास हा केवळ किल्ल्यापुरता मर्यादित राहत नाही। शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापूर्वी शहाजीराजांनी केलेल्या राजकीय प्रयत्नांचा हा महत्त्वाचा संदर्भ आहे। पुढे मुघल आणि आदिलशाहीच्या संयुक्त दबावामुळे शहाजीराजांना 1636मध्ये तह करावा लागला आणि निजामशाहीचा अंत झाला। त्यानंतर शहाजीराजे आदिलशाहीच्या सेवेत गेले। या किल्ल्यावरती आता नव्याने काही बांधकाम करताना आपल्याला पाहायला भेटते। तर मंडळींनो, आपण जर कधी या किल्ल्यावरती आलाच तर याच गावामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा असणारा वटवृक्ष आणि मारुती राया यांचे मंदिर नक्की पहा। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी। तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय।